नमस्कार मित्रांनो, आज आपल्या लाडक्या सचिनचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी बापू आलेले आहेत त्यांची जीव वॅगनार घेऊन. आणि आता आपण निघालोय कोट्रोशीला, जे महाबळेश्वरच्या पुढे आहे. तर आता वाजलेत 1:45. तर आता इथून पुढं कसं काय सचिनचं लग्न होतंय ती जर्नी आपण पाहूया, भेटूया. प्रशांत शेठ आलेले आहेत आणि आता आपण महाबळेश्वरमधून निघालोय. आणि आज आपल्यासाठी स्पेशल गेस्ट वेदांत भैया आपल्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत. तर बघूया आता काय काय होतंय. वेदांत भैया, काय बोलायचं आहे का तुम्हाला? विशेष काय काय नाही बोलायचं म्हणतोय, पण ठीक आहे, काहीतरी बोलल पुढे गेल्यानंतर. आता महाबळेश्वरमधून निघालोय. आता बघूया कसं काय, कोट्रोशीचा रस्ता चांगला आहे का नाही, जाते का आपली गाडी व्यवस्थित. मित्रांनो, जबरदस्त असा व्ह्यू, फुल तीव्र होत आहे. बापू मनाचा आणि गाडीचा दोन्ही ब्रेक धरून ठेवा, नाहीतर त्या उतारानं आपलं काय खरं नाही. आता आपण आलो आहे कोट्रोशीच्या पुलापाशी. या पुलामुळे जवळपास चापोळा भागातल्या समोरची बाजू जोडली गेली आणि त्यामुळे बरंचसं अंतर कमी झालं. आणि हा पूल बघण्यासाठी स्पेशली इथं आलो आहे आम्ही. म्हणजे लग्न तर आहे सचिन भाऊंचं, तसं लग्नासोबत ह्या पुलाला पण आपल्याला पाहायचं होतं. तर बापू, गेल्या वेळेस तुम्ही आला होता तेव्हा पुलाची काहीतरी स्टोरी होती, काय सांगायची स्टोरी तुम्हाला? हे जे कलर काम चाललेलं ना, हां, आम्ही आलेलो त्यावेळी हे कलर काम करत होतो. बर. तर इथं कलर काम करतायत एवढं त्यांना लोकांना लागले ताण. इथं खाली पाणी दाखवा, एवढं पाणी असून त्यांना पाणीच नव्हतं. हां, मग ते अक्षरशः व्याकुळ झालेले. आम्हाला त्यांची दया आली. मग असंच काहीतरी खायला आणलेलं, ते आम्ही पाणी आणलेलं. म्हटलं हे घ्या, पण खाली जाऊ नका. मित्रांनो, त्याच्या पुढचा किस्सा असा आहे की आमचा दुसरा एक मित्र आहे, तर त्यानं त्याच्या पाण्याची सोय केली होती आपल्या, म्हणजे तुम्ही समजून जा. तर त्याचं स्पेशल पाणी या लोकांनी त्या कामगारांना दिलं आणि ते मित्र भाई खूप भांडणं केली त्या मित्रांनी इथून पुढं. आणि मग शेवटी नदीच्या पाण्यानं त्यानं त्याचा कार्यक्रम केला. सर, असं एकंदरीत घडलं आहे की एवढं पाणी समोर आहे तरीसुद्धा त्यांना पाणी प्यायला नव्हतं. आज ह्या वर्षी तर प्रचंड पाणी आहे, आजच्या गावातलंच पाणी आहे. तर मित्रांनो, हे कोयना बॅकवॉटरचं पाणी आहे सगळं. म्हणजे आता इथून पाटण तालुक्यामध्ये कोयना धरण आहे आणि जवळपास तिथून किती बापू असेल, 200-150 किलोमीटर असेल ना हे सगळं मागं. तर तिथून म्हणजे बराचसा मोठा हा कोयना जलाशय आहे आणि त्याचं बॅकवॉटर अगदी इथपर्यंत आलेलं आहे. आणि हा तो भक्कम पूल, ज्या पुलामुळं रिमोट एरियातलं लोकेशनमधलं हे जे दळणवळण थोडंसं सोपं झालेलं आहे. मित्रांनो, आता आपल्या कॅमेऱ्यात झूम नाही होणार, पण एक्झॅक्ट हे बोट माझं नेल जिथं आहे ना, तिथून एक रोड तयार झालेला आहे. त्याचं काम अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि तो रोड डायरेक्ट आमच्या महाबळेश्वर तालुक्यातून रत्नागिरी जिल्ह्याला कनेक्टेड आहे आणि तो खेडमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळून इकडून जो पूर्ण आम्हाला वळसा घालून जावं लागत होतं ते पूर्णपणे वाचणार आहे. आणि त्याचं काम आत्ता जरी लेटेस्टला चाललं असेल तरी येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये ते काम पूर्ण होईल. आणि ही जी सह्याद्रीची जी जर्नी आहे, तुम्ही नीट बघितलं तर सगळीकडं पाणी आणि हिरवगार असे डोंगर. भाई, ऑफ रोडिंगसाठी एकदम कम्मालीची जागा आहे, कम्मालीची जागा. जर कुणाला ऑफ रोड ट्रेल करायचं असेल महाबळेश्वर आणि तापोळा सर्किटमध्ये, तर की मी ह्या रूटबद्दल गायडन्स करेन. आणि इथले नजारे पाहून आहे ना, तुम्ही खरंच विसरून जाल सर. म्हणजे विसरून जाल इन द सेन्स की भाई काय जबरदस्त विषय इथला. सो आता आपण बघूया अजून पुढं काय आपल्याला कॅप्चर करता येतं. ॲक्च्युली आपण लग्नासाठी आलो आहे, पण मला हे पाहायचं होतं आणि एकदम जबरदस्त असा विषय झाला. तर आता आम्ही सगळे मित्र आलो आहे, आता थोडेसे फोटोग्राफ्स काढतो आणि जातो. आपल्याला तिथे एक डॉक्युमेंट सापडला आणि त्याच्यामध्ये भाई पिंपळाच्या पानावरचं हे फाईन आर्ट्स मस्तपैकी चित्र दिसतंय गणपती बाप्पांचं. आणि चांगले कलर वापरलेले आहेत. अरे बाप. त्यानंतर साईबाबांचा एक आहे त्याच्यामध्ये,
अजून कटलाय. सुंदर अशी पुन्हा एक गणेश मूर्ती. वा बाई वा. अजून 3 होते का? एवढं चांगलं असून सुद्धा इथं का ठेवलंय काय माहिती. तर हे सगळं शोधून काढलं वेदांतनं. तर वेदांतसाठी धन्यवाद म्हणा सगळ्यांना. आता आपण इथून निघूया. आता सचिनचं लग्नाचा टाईम झालेला आहे. तर आता आपण सचिनच्या लग्नाच्या टायमिंगला जाऊया. पण खरंच ऑफरोडिंगसाठी किंवा सोलो राईडसाठी मी रेकमेंड करेन की इकडे या तुम्ही. मस्त 1 दिवसाची ऑफरोडिंग होईल आणि जबरदस्त असा निसर्ग अनुभवता येईल. आणि आय होप आपल्याकडं एक नवीन गाडी आल्यानंतर 2 व्हीलर जी माझ्या आवडीची गाडी ते आल्यानंतर आपण नक्कीच इकडचं एक ऑफरोडिंगचं ट्रेलसुद्धा करूया. सो थँक्स फॉर वॉचिंग. आता भेटूया लवकरच अशाच नवीन व्हिडिओजमध्ये. बाय द बाय कसा आहे आउटफिट मित्रांनो. लग्नाला आलो होतो पण त्या निसर्ग सौंदर्य पाहता सचिनच्या लग्नाचा टाईम निघून गेला. आता जस्ट लग्न सुरू झालं आहे आणि धावतोय आता पुन्हा त्या ऑफरोडनं. मित्रांनो काय आहे ते स्वप्नील जोशी म्हणतो ना, काय कसलं सुंदर आहे खरंच. एकदम जबरदस्त आहे. जवळपास मी जन्मापासून महाबळेश्वरमध्ये राहतो आणि ह्या गावांची नावं मला माहिती आहे. पण इथलं जे निसर्ग सौंदर्य आहे ना ते खरंच कधी येण्याचा वेळ नाही मिळाला किंवा काही म्हणजे काही कारण निघालं नाही त्यामुळे इकडे आलो नाही. पण आज इकडे आलो आहे. एवढा जबरदस्त आणि भारी वाटतंय ना भाई खरंच. ते म्हणतात ना की आपण जसं जसं ट्रॅव्हल करतो त्यानंतर आपल्याला बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकायला मिळतात किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो आज मला खरंच खूप भारी वाटलं की भाई रोजचं काम सोडून आज मी इकडे आलो आणि हे सर्व पाहिलं. सो मला आता इथून पुढं कदाचित मी लग्नाचा थोडाफार 2-3 फुटेज घेईनच. पण विषय असा झाला की ही जागा एवढी भारी आहे ना मित्रांनो. तर इथंच मी ह्या व्लॉगला थोडंसं संपवण्याचा जो माझा एंड पार्ट आहे तो इथून घेतो. तर मित्रांनो तुम्हाला जर व्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि जर तुम्ही चांगल्या कमेंट्स दिल्या तर आपण नक्कीच अशा नवीन जागा ठिकाणी भेट देऊन आपला अनुभव शेअर करूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब दिस चॅनल.